नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. स्मार्ट मीटर सक्तीने बसविले तर हुपरी गाव बंद करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय चौगले यांनी दिला. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे गेले अनेक दिवसांपासून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट मीटर विरोधात ग्राहकांकडून तक्रार होत आहे. त्याची दखल घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने स्मार्ट प्रीपेडच्या विरोधात मोर्चा व मुंडन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कार्यकारी अभियंता यांनी वीज बिल वाढीबाबत ज्याची तक्रार असेल त्यांचे शंका निरसन केले जाईल असे लेखी दिले. तसेच हुपरी शहरात कुठेही स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. शिवसेना प्रमुख संजय चौगले हे म्हणाले, जर स्मार्ट मीटर सक्तीने बसवले तर हुपरी गाव बंद करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महावितरण कंपनीला दिला आहे. यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख संजय चौगुले, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय बनगे, उपकार्यकारी अभियंता दिगंबर पवार, हुपरी शहर प्रमुख विनायक विभूते, उषा चौगुले, विभाग प्रमुख अमोल देशपांडे, उमा महाजन, मीना जाधव, रघुनाथ नलवडे, राजू उगळे, संजय पाटील, संभाजी हांडे, दादासो कमते, वैभव लायकर, सुहास माने, नितीन काटकर, स्वप्नील मगदूम, संताजी देसाई व मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आंदोलनास उपस्थित होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला. स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हुपरी येथे आज एक भव्य जन आंदोलन उभारण्यात आलं होतं. या संदर्भात पक्षाची लोकांची जी तीव्र भावना पक्षामार्फत जी आज या महावितरणच्या समोर इथं मांडण्यात आली, अधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे, एक त्यांनी स्थगिती दिली आहे की या इथून पुढं कोणत्याही पद्धतीनं जबरदस्तीनं ही मीटर बदलले जाणार नाही आहेत आणि हे एक शिवसेनेचं अभूतपूर्व असं यश आहे. आणि जर समजा परत ह्या संदर्भात जर परत कारवाई चालू झाली मीटर बदलणं किंवा काय, तर मग बाकी हुपरी गाव बंद करून त्याचं जन आंदोलन मोठ्या स्वरूपात परत इथं केलं जाईल अशा पद्धतीचा आज इथं सूचना आम्ही या महावितरणला दिलेली आहे. धन्यवाद.